नमस्कार शेतकरी मित्रांनो. या 20 जानेवारीची पाणी दिलेली बाग आहे. बाभळगाव तालुका इंदापूर येथील शेतकऱ्याची. ती बघता ही बाग लाल भडक झाली. कळी खूप आली, तिला काही तगार आलीच नाही. फुटका एकदम थोडी आली. प्रश्न असा आहे, ज्यावेळेस कळी जास्त येते, नर जास्त येतात, त्यावेळेस अशी लाल भडक बाग दिसते. ते हे सगळं नरच लागलेले आहेत. सगळे नर आहेत. नर ओळखायचं एकदम सोपं आहे. त्याचं मंदिराच्या घंटीसारखं असतं नर. आणि मादी जी असते तुम्हाला ही अशी मादी असते, लांबलचक औषधाच्या कॅप्सूलसारखी मादी राहते. त्यात मादीचं प्रमाण कमी, नराचं जास्त आहे. तर हे असं जेव्हा होतं तेव्हा नत्रकर्बचा जो रेशो असतो तो बिघडला की ते नर जास्त येते त्याला. आणि बघताय, जर सुरुवातीला सगळ्या माद्या आल्या असतात, ते माद्या असे झाले असते ना, आता शटिंग झालं असतं. तर ज्यावेळेस हे जानेवारी फेब्रुवारीत असा प्रकार होतो, नर जास्त येते, तेव्हा शटिंगला 2.5 ते 3 महिने जातात. मग थ्रिप्स आणि हे जे औषधं जास्त फवारायला लागतात. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायचं, ज्यावेळेस जानेवारी बहार धरायचा आहे तुम्हाला, त्यावेळेस ताण 50% द्यायचं. ताण जास्त द्यायचा नाही. ताण जास्त बसला का नर जास्त निघतो आणि मग मादी कळी निघायला उशीर होतो. याला मादी कळी येणार पण लेट येणार. ही बाग लेट होती आणि मागं पुढं होतं शेटिंग. वन टाईम हार्वेस्टिंग होत नाही, 3 टप्प्यात हार्वेस्टिंग होतं. पहिल्या जूट जर मादी आली असते तर ती अशी दिसली असते आपल्याला. तर त्या माद्या खूप कमी येतं झाडाला, बाकी सगळा नरच आहे. तुम्ही बघता, ह्याच्यासाठी तानाच्या काळात तुम्ही जेव्हा बाग हार्वेस्टिंग होती त्यानंतर लगेच त्याला नत्र स्फुरत पालाशेचे डोस द्यायचे असतात. आणि बागेला कदाचित निमेटोडा असेल तरी पण बागेचं नत्रकर्बाचं प्रमाण बिघडतं, कारण शोषलंच जात नाही मुळी बंद असल्यामुळं. त्याच्यामुळं नर जास्त लागतो. मर रोग आहे बघा या झाडाला. पाला फुटला नाही, नुसती कळीच आली. मर रोगाचं झाड आहे, कधी पण जीव सोडू शकते. तर हा प्रकार होऊ नये म्हणून, नर जास्त लागू नयेत म्हणून 50% ताण द्यायचा. क्युरियाक्रॉन घ्यायचं नाही, इथ्रेलच फक्त 1 ते 1.5 मिलीनी घ्यायचं. जर तसं जर केलं तर तुम्हाला मादीचं प्रमाण जास्त निघतं. 60 ते 70% मादी निघते, 30% नर निघतो. बागेला फूट होणं पण महत्त्वाचं आहे. नुसतेच कळी आली तर मग ती अशी विकृती तयार होते. त्यासाठी तानाच्या काळात बागेचं नियोजन चांगलं करा, तुम्हाला त्याचा फायदा चांगला होईल. शिवाय तुम्ही बाग धरल्या त्याला पाणी 4 ते 5 तास पहिलं पाणी ड्रिपनी सोडलं तर पाला मोठा पडतो. असा पाला बारीक पडत नाही. पाल्याचं प्रमाण, मोठा पाला पडला की कळी पण तेवढीच मोठी निघते. सुरुवातीला नर आलेल्या बाग आहेत, 3 टप्प्यात हार्वेस्टिंग होतात. आणि 3 महिने तुम्हाला थ्रिपची औषधे घ्यायला लागतात. थ्रिपची औषधं सगळ्यात महाग असतात बुरशीनाशकांपेक्षा. फक्त एवढ्या झाडात आपण जेव्हा कॅमेरा फिरवतोय तर इथे एक मादी दिसते बघा, पुढे एक मादी दिसते. म्हणजे खूप थोड्या माद्या येतात. नियोजन चांगलं करा तर डाळिंबात फायदा आहे. ते असं 2.5 आणि 3 महिने जर शेटिंग होत राहिलं तर तो खर्च परवडत नाही. धन्यवाद. पुढच्या वेळेस असंच अजून आपण स्वतः मेंटेन केलेल्या बागेचं तुम्हाला व्हिडिओ टाकतो.